नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया फिजिक्सचा. स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम अँड न्यूक्लियर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपल्याला काय बघायचं, ॲटमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. थेरी पार्ट आहे, थेरी तुम्ही रिवाइज करा बेटा. कुठल्या कन्सेप्ट आले, रुदरफोर्डने काय कन्सेप्ट सांगितला, कोणी इंट्रोड्यूस केलं, हा थेरी कन्सेप्ट आहे. आपल्याला डायरेक्ट जायचं आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रम. कुठून स्टार्ट करूया बेटा आपण, ॲटॉमिक स्पेक्ट्रम. काल तुम्हाला थेरी वाचून या म्हणून सांगितले होते, काय केलं तुम्हालाच माहिती. ॲटॉमिक स्पेक्ट्रासाठी आपण कुठलं घेतलं बेटा आपण, व्हेन मेटालिक ऑब्जेक्ट हिटेड, एखादा मेटल आपण काय केला बेटा, हिट केला, इट इमिट रेडिएशन. एखादा ऑब्जेक्टला हिट केला तर तो काय करेल बेटा, हीट प्रोड्यूस करून म्हणजे रेडिएशन इमिट करणार आहे. आणि ते रेडिएशन कशातनं पास केलं बेटा, प्रिझम. एखादा मेटल प्लेटला हिट करा, हिट केल्यावर रेडिएशन येतील, ते प्रिझम मधनं पास केल्यावर आपल्याला स्पेक्ट्रम दिसेल. आपल्याला काय दिसणार बेटा, स्पेक्ट्रम. जसं आपल्याला काहीतरी बॉडीमध्ये झालं तर आपण जसं आपलं झेरॉक्स काढतो, मग बोनचं स्ट्रक्चर करतो, सेम तसंच ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टला हिट केलं, रेडिएशन बाहेर आले, तर त्याच्यातनं त्याला आपण प्रिझम मधनं पास केलं तर तिथं काय भेटेल आपल्याला, स्पेक्ट्रम. तसंच आपण कुणाचं स्टडी करतोय बेटा, हायड्रोजन गॅस. कुणाचा स्टडी करतोय, हायड्रोजन गॅस. मग हायड्रोजन गॅस कशात घेतली बेटा, ग्लास ट्यूब मध्ये घेतलेली आहे. गॅस आहे ना, तो त्याला मेटल थोडी, सो ट्यूब मध्ये, ग्लास ट्यूब मध्ये हायड्रोजन गॅस घेतलीये. त्याला हाय टेम्परेचर दिलं, हाय टेम्परेचर दिल्यावर गॅस बर्न झाली, बर्न झाल्यावर तिने काय केली बेटा, रेडिएशन इमिट केली. ते रेडिएशन कुठले होते, तर ते होते सिलेक्टेड वेवलेंथ. ते कुठले होते बेटा, सिलेक्टेड वेवलेंथ. आणि ते रेडिएशन परत आपण कशातनं पास केलं बेटा, प्रिझम. ग्लास ट्यूब मध्ये हायड्रोजन गॅस, हाय टेम्परेचर गॅस बर्न होईल, इमिट करेल रेडिएशन, ते कशातनं पास केले, प्रिझम. आणि ते जे स्ट्रक्चर भेटलं त्याला आपण काय म्हणतो बेटा, स्पेक्ट्रम. आता हे बघा कुठले भेटले, हायड्रोजन गॅसचे आपल्याला वेवलेंथ किती रेंज मध्ये भेटले बघा, 410 नॅनोमीटर, 434, 486, 665 नॅनोमीटर. डज नॉट इमिट एनी रेडिएशन विथ वेवलेंथ इन बिटवीन दिस. ह्या रेंजलाच भेटणार आहे, ह्यांच्या दोघांमध्ये भेटलेलं नाही बेटा. हे जे रेंज दिलेलं आहे 610, 612 ला भेटलं नाही, 620 ला भेटलं नाही, 610 नंतर कुठे भेटलं, 630, 686 ह्या रेंजला भेटलेलं आहे. आणि हे जे आहे, ही जी लाईन दिसलेली आहे त्याला आपण म्हणतो बेटा इमिशन स्पेक्ट्रम. काय म्हणतो त्याला आपण, इमिशन स्पेक्ट्रम. पेपरला काय पडेल ह्याच्यात, पेपरला पडेल बेटा ह्या ज्या सिरीज आहेत, हे सिरीजचे आपण नाव ठेवलेले आहेत. त्या सिरीजला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. कुठले नाव कुठे भेटलेत बघा. ही पहिला कुठे भेटली आहे, युव्ही. त्यानंतर रेंज कुठला बेटा, हा विजिबल. त्यानंतर कुठला बेटा, इन्फ्रा. युव्ही, फर्स्ट युव्ही लक्षात ठेवा, युव्ही, विजिबल आणि इन्फ्रा. कुठं लाईन भेटली त्या हिशोबाने नाव दिलेत आपण. पहिली कुठली आहे बेटा, लायमन. सिरीज स्टार्टिंग फ्रॉम शॉर्टर वेवलेंथ गोइंग टू लार्जर वेवलेंथ आर कॉल्ड ॲज लायमन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. इथे डायग्राम मध्येच लिहा. लायमन आपल्याला भेटणार आहे बेटा युव्ही रिजन मध्ये. लायमन कुठे भेटेल आपल्याला, युव्ही रिजन. लायमन नंतर कुठली बघितली बेटा आपण, बल्मार. लायमन नंतर कुठली बघितली बेटा आपण, बल्मार. बल्मार आपल्याला भेटेल बेटा कुठे भेटेल, विजिबल रिजन. लायमन कुठे भेटेल, युव्ही. बल्मार कुठे भेटणार आहे, विजिबल. त्यानंतरचे बाकीचे जे आहे, कुठले बाकीचे, लायमन, बल्मार, कुठले होते, पॅशन, ब्रॅकेट, टिफन. हे बाकीचे कुठे भेटतील, आया. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू पडलेला आहे. लायमन सिरीज कुठे भेटते, युव्ही रिजन, बरोबर आहे. बल्मार कुठे भेटते, विजिबल रिजन. आणि बाकीच्या ज्या 3 असणार आहेत त्या कुठे बसणार आहेत बेटा, इन्फ्रारेड रिजनला भेटेल. नाव दिलेले आहेत लायमन सिरीज, पॅशन, लायमन सिरीज, त्यानंतर बल्मार, पॅशन, ब्रॅकेट, टिफट. हे त्यांची नावं आहेत. इन ईच सिरीज सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन डिक्रीज ॲज वी गो टुवर्ड द शॉर्टर वेवलेंथ, दे रीच द लिमिटिंग व्हॅल्यू. जसं जाणार आहे खाली बेटा, सेपरेशन काय असणार आहे त्यांच्यामध्ये असणार आहे बघा काय, इन ईच सिरीज सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन, 2 लाईन मध्ये, लायमन सिरीज, बल्मार सिरीज मध्ये डिक्रीजेस, कमी होणार आहे. शॉर्टर वेवलेंथ, वेवलेंथ काय होईल बेटा, शॉर्टर. दे रीच द लिमिटिंग व्हॅल्यू. डायग्राम दिलेली इथे, ही डायग्राम लक्षात ठेवायची. पहिली सिरीज कुठली बघा, लायमन लिमिट म्हणले, बल्मार म्हणलेलं आहे, पॅशन लिमिट म्हणलेलं आहे. लायमन लिमिट मध्ये लायमन सिरीज, बल्मार सिरीज आणि काय बेटा, पॅशन सिरीज. वेवलेंथ दिलेली आहे इथं 90 नॅनोमीटर, 100, 112, 120. विजिबल मग किती असते आपली, 400 असते. तर 400 टू इथं बघा 6च्या पुढे म्हणजे विजिबल रिजन. आणि त्याच्यानंतर कुठे भेटलेला आहे बेटा आपल्याला, पॅशन सिरीज भेटलेला आहे. वेवलेंथ कशी काढायची मॅडम, वेवलेंथ काय बेटा, वेवलेंथ नाही, 1 अपॉन वेवलेंथ आहे. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो, त्यालाच वेव्ह नंबर म्हणू शकतो. वेव्ह नंबर म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आहे 1 अपॉन वेवलेंथ. काय आर, आर काय आहे, रेडबर्ग्स कॉन्स्टंट. 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन काय असणार बेटा, एन स्क्वेअर. आर हा कॉन्स्टंट आहे, एन हे नंबर असतील 1, 2, 3 रिस्पेक्टिव्हली. 1 कुणासाठी असेल, लायमन. 2 कुणासाठी असेल, बल्मार. 3 कुणासाठी असेल, पॅशन. 4 कुणासाठी असणार आहे, ब्रॅकेट. 5 कुणासाठी, पी फंडसाठी. एम काय असणार आहे, इंटिग्रल ग्रेटर दॅन एन. हा एम जो आहे हा एन पेक्षा मोठा असेल, कुठनं एक्साइटेशन होणार आहे, फर्स्ट लेवल पासून, सेकंड लेवल पासून, थर्ड लेवल पासून, त्या हिशोबाने काय असेल बेटा, तो एम असणार आहे. द वेवलेंथ डिक्रीज विथ इन्क्रीज इन एम. जेवढी एमची व्हॅल्यू वाढेल तेवढी वेवलेंथ काय होईल बेटा, डिक्रीज होणार आहे.
Difference in wavelength of successive line in each series and shown decrease with the m. Thus, the successive line given in the series come closer to closer, ultimately reach the value. ज्यावेळेस m काय असेल बेटा? Infinite. The successive line in given series come closer, closer, ultimately reaches to. ठीक आहे. ज्यावेळेस m काय बेटा? Infinite आहे. हे असेल तर ही व्हॅल्यू कन्सिडर करतो का आपण? नाही. तर इक्वेशन उलट केलंय. 1/λ आहे ना, म्हणजे काय येणार फक्त? लॅम्बडा इज इक्वल टू हा n स्क्वेअर वर जाईल ना, डिवायडेड बाय काय येईल बेटा? r. कधी? m कधी असेल बेटा? इन्फिनिट. The difference in wavelength successive line series can be calculated. Shown decrease with increase in m. नेक्स्ट इक्वेशन नेक्स्ट हा हेच आहे ना बेटा. नेक्स्ट काय बेटा? बोर्स ॲटॉमिक मॉडेल. त्याचे काय लक्षात ठेवायचे बेटा? अजम्पशन लक्षात ठेवायचे. काय अजम्पशन आहेत? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व न्यूक्लियस मध्ये. सेंटरला कोण आहे? न्यूक्लियस. त्याच्याभोवती कोण इव्हॉल्व होते? इलेक्ट्रॉन. न्यूक्लियसवर चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असणार आहे? नेगेटिव्ह चार्ज असणार आहे. आता इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह, न्यूक्लियस पॉझिटिव्ह, मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ना, मग तो फोर्स कोण बॅलन्स करणार आहे बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. तो फोर्स कोण बॅलन्स करतो? सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक जरी असला तरी तो कोण बॅलन्स करणार आहे? सेंट्रिपिटल. नेक्स्ट काय बेटा? रेडियस जी ऑर्बिटची आहे, ठीक आहे, फिक्स व्हॅल्यू असणार आहे. अँग्युलर मोमेंटम त्याचा काय असणार आहे? फिक्स. आणि अँग्युलर मोमेंटम कसं काढतो बेटा आपण? NH/2π. Okay, NH/2π. Angular momentum of electron is integral multiple of h/2π. h काय असेल बेटा? Planck's constant. Different orbit have different value angular momentum. Therefore different. इथं बघा, डिफरंट ऑर्बिट आहेत, त्यांच्या व्हॅल्यू जे असतील अँग्युलर मोमेंटमच्या डिफरंट असतील, व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू डिफरन्स असतील, एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतील बेटा? डिफरन्स असणार आहे. लास्ट काय बेटा? इलेक्ट्रॉन कॅन मेक ट्रान्झिशन. इलेक्ट्रॉन काय करतो? फर्स्ट ऑर्बिट टू काय जाऊ शकतो बेटा? हायर ऑर्बिट जाऊ शकतो. फर्स्ट टू हायर जाताना तो काय करणार आहे? एनर्जी काय करेल? गेन करेल. आणि हायर टू लोअर येताना एनर्जी काय करेल बेटा? इमिट करेल. रेडियस काढायचे ऑर्बिट बेटा RN ने दाखवतो. व्हेलॉसिटी काय बेटा? VN. VN म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. RN म्हणजे काय असणार बेटा? व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. अँग्युलर मोमेंटम कसं काढणार? MVR. MVR चा अर्थ काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अँड इन विच रेडियस कुठला ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे त्याची रेडियस. ठीक आहे. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू NH/2. मग आपल्याला काय करायचं बेटा? रेडियस काढायची. मग आपल्याला माहिती आहे कन्सेप्ट आता शिकलं. सेंट्रिपिटल फोर्स कुणाला बॅलन्स करतो बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला. सेंट्रिपिटल फोर्स काय? mv²/r. हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि हा कुठला फोर्स बेटा? कुलम फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर आहे. हा फोर्स काय असणार आहे? कुलम्स. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू काय बेटा? कॉन्स्टंट. इक्वेशन अरेंज केलं काय केलं बघा? व्हेलॉसिटीची व्हॅल्यू mn. इक्वेशन अरेंज केलं आपल्याला डायरेक्ट रेडियसची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. इक्वेशन तुम्हाला पाठ पाहिजे त्याशिवाय येणार नाही. इथं काय लक्षात ठेवा? रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. बरोबर आहे. रेडियस कशाला प्रोपोर्शनल बेटा? नंबर कुठल्या ऑर्बिटमध्ये आहे, नंबर ऑफ ऑर्बिट. असं यूज लिहू शकता तुम्ही. R1/R2 इज इक्वल टू N1/N2 चा काय येईल? प्रॉब्लेमसाठी लक्षात येईल. RN काय आहे? RN ची व्हॅल्यू रेअरली एखाद्या वेळेस पडेल, पण हे तर आपल्याला लागणारच आहे. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या? नंबर ऑफ ऑर्बिट. पण तो नंबर ऑफ ऑर्बिट कसं घ्यायचं? स्क्वेअर घ्यायचं. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे. व्हेलॉसिटी काय म्हणायचं? डायरेक्टली का? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्हेलॉसिटी काय बेटा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कुणाच्या? नंबर ऑफ ऑर्बिटच्या. आणि तो नंबर ऑफ ऑर्बिट कसा असणार आहे? नंबर ऑफ ऑर्बिट स्क्वेअर आहे का बेटा? नाही. ठीक आहे. मग कधी कधी रिलेशन विचारतील. R1/R2 इज इक्वल टू व्हेलॉसिटी करताना काय करणार बेटा आपण? हा N1/N2 आहे ना. सो व्हेलॉसिटी काय येणार? V2/V1. व्हेलॉसिटी काय बेटा? V2/V1. इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर बघायला लागेल आणि पुढचं इक्वेशन काढायला लागेल. त्यानंतर फर्स्ट ऑर्बिट साठी रेडियस किती आहे बेटा? 0.053 नॅनोमीटर मध्ये. बाकीची व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतले त्याला काय म्हणलेलं आहे बेटा? A0. सो nth ऑर्बिट साठी काढायची आहे. कोणासाठी काढायची बेटा? nth ऑर्बिट साठी काढायची आहे. तर असं करा. RN A0 L². किंवा असं सुद्धा काढू शकता. अजून एक इक्वेशन आहे बेटा. RN इज इक्वल टू R1 N². असं किती ऑर्बिटचे आहे तो नंबर फर्स्ट ऑर्बिट आणि इंटू काय करा बेटा? N². एनर्जी. नेक्स्ट काय बेटा? एनर्जी.
टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज सम ऑफ कशाची असणार ऑफकोर्स कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. इथं कुठली एनर्जी पोटेन्शियल बेटा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय हाफ एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी कशात असते बेटा मायनस मध्ये. सो व्हॅल्यू काढला टोटल एनर्जी किती येणार आहे बघा मायनस मध्ये. टोटल एनर्जी काय बेटा मायनस मध्ये. ए सिरीज झालं की एवढंच आहे का. इक्वेशन एनर्जी काढायची बेटा. एनर्जीसाठी इक्वेशन काय बघा -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. व्हॉट इज द झेड. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. एन म्हणजे ऑर्बिटचा नंबर. 1 साठी हायड्रोजनसाठी किती येईल बेटा 13.6 -13.6 असेल. इथे एनर्जी लेवल दिलेले आहेत. पहिला कुठला आहे बेटा लायमन कुठल्या रिजन मध्ये बघा अल्ट्राव्हायोलेट. बल्मार कुठल्या रिजन मध्ये म्हणून सांगितलं होतं बघाशी विजिबल. पॅशन इन्फ्रारेड हे सगळे कुठे असतील बेटा आता आपल्याला इन्फ्रारेड. सो एक्साइटेशन कुठनं होते ते महत्वाचं बेटा. बघा इथं कुठलं झालेलं आहे हे मिनिमम इथनं मग मॅक्झिमम 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 अँड सो ऑन. एनर्जी लेवल लायमनची किती आहे फॉर हायड्रोजन साठी -13.6. बल्मार -3.4. तुम्हाला एनर्जी डिफरन्स काढा म्हणतात. काय काढा म्हणतात बेटा एनर्जी डिफरन्स. कसा काढणार एनर्जी डिफरन्स डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1. लगे हे डिफरन्स सांगायचं आणि E1 इथं E2 एवढा काढायचा. या दोघांचा डिफरन्स काढायचा. या दोघांचं काय करणार बेटा डिफरन्स कुठनं विचारलेलं फर्स्ट एक्सायटेशन सेकंड एक्सायटेशन थर्ड एक्सायटेशन वॉटेवर असणार आहे. सो एनर्जी डिफरन्स कसं काढणार बेटा E2 मायनस E1. इथं दिलं एक्झाम्पल बघ N2 असेल E2 किती आपला 3.4 आहे मायनस मध्ये हा एवढा म्हणजे दोन फर्स्ट आणि सेकंड लेवल मधला डिफरन्स किती आला 10. नेक्स्ट कुठली बेटा आयोनायझेशन एनर्जी. त्यालाच बाइंडिंग एनर्जी म्हणतो. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे सिंपल एक ॲटम असेल त्याच्यापासून इलेक्ट्रॉन रिलीज करण्यासाठी डोनेट करण्यासाठी लूज करण्यासाठी जी एनर्जी लागेल त्यालाच आपण म्हणतो आयोनायझेशन एनर्जी. आणि जेवढी लूज करण्यासाठी लागेल तेवढीच होल्ड करण्यासाठी लागेल ना त्याला आपण काय म्हणली होती बेटा बाइंडिंग एनर्जी. आणि कधीही लक्षात ठेवा एम ही हायर असणार आहे कुणापेक्षा बेटा एन पेक्षा. इक्वेशन पूर्ण इथं दिलं बेटा. एनर्जी काढायची आहे ठीक आहे. काय येणार 1 लॅमडा. मग अशी आर आपण घेतलं होतं ना कॉन्स्टंट रेड बॉक्स कॉन्स्टंट. सो काय आहे आर कोण आहे तर एवढा आहे बघा सगळं. आर एम आहे E⁴ आहे 8 आहे सी आहे E0 आहे H3 आहे. आणि याची व्हॅल्यू काय 1 × 10⁷. पुढे आपलं कॅल्क्युलेशनला काय 1 कन्सिडर करूया आपण 1 × 10⁻7 मध्ये आहे. आणि इथं काय घ्यायचं आपल्याला झेड. झेड म्हणजे कुणासाठी असणार आहे ते ॲटॉमिक नंबर. मोस्टली हायड्रोजन येतो त्यामुळे आपण ते कन्सिडर करत नाही. सो इक्वेशन त्यामुळे ह्या सगळ्यासाठी आपण काय केलं फक्त आर आणि हा झेड ठेवला. झेड कधी घ्यायचं बेटा ज्यावेळेस हायड्रोजन सोडून विचारलं हेलियम सोडलं लिथियम विचारलेलं असेल त्यावेळेस काय घ्यायचं झेड. ना बाकीच्या वेळेस नाही घेतलं तरी चालतंय. हे इक्वेशन लक्षात ठेवा 1 लॅमडा म्हणजेच वेव्ह नंबर म्हणजेच फ्रिक्वेन्सी कसं काढणार आहे RH रेडबर्ग कॉन्स्टंट इंटू झेड स्क्वेअर 1/n² मायनस 1/m². इथं काय नाही ना सगळं संपलं नाही. नेक्स्ट पेज आहे ना लिमिटेशन ऑफ बोर्स मॉडेल. बोर्स सांगितलं सर्क्युलर ऑर्बिट आहे अँग्युलर मोमेंटम काय आहे NH/2π आहे एक्साइटेशन होत आहे हे सगळं सांगितलं. पण त्याचे काही लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन बेटा फक्त कुणासाठी ऍप्लिकेबल झालं हे हायड्रोजन. ऑदर साठी झालं का नाही. more accurate study of those spectra showed multiple component in some line could not explain on the basis of the model. वेगळे कॉम्पोनंट असतील हायड्रोजन सोडून तर ते एक्सप्लेन करू शकलेलं नाहीये. इंटेन्सिटी जी इमिशन लाईनची आहे ती काय झाली बेटा डिफर लाईन टू लाईन काय होत होती डिफरन्स होत होती. थेरॉटिकल साइड मॉडेल इज नॉट सॅटिस्फॅक्टरी. हा मॉडेल सॅटिस्फॅक्टरी नव्हता. अजून दुसरे आपण ऍड केलेले झिमन्स इफेक्ट आणि सांगू का झालं ते सांगितलेलं नाहीये ते. त्यानंतर कोणाला बेटा सायंटिस्ट ज्याचं नाव काय होतं ड्रीबॉगली. मी काय सांगितलं बेटा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस भोवती कोण आहेत इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत. मग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताना अँग्युलर मोमेंटम पाहतो ना आपण अँग्युलर मोमेंटम काय MVR इज इक्वल टू काय म्हणलं बेटा NH/2π. ठीक आहे. मग ह्याने काय सांगितलं बघा ह्याच्या इथं डी ब्रॉगली नुसार काय घ्या वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ काय घ्या इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स कव्हर करते. इलेक्ट्रॉन काय करणार आहे किती डिस्टन्स कव्हर करते. किती डिस्टन्स कव्हर करते सर्कम्फरन्स. सो सर्कम्फरन्स काय 2πrm डिवायडेड बाय n. कुठल्या ऑर्बिट मध्ये आहे फर्स्ट मध्ये आहे सेकंड मध्ये आहे थर्ड मध्ये आहे. सो त्याच्यावरनं काय करा म्हणून सांगितलं त्यांनी बेटा त्याच्यावरनं काय काढा वेवलेंथ. सो वेवलेंथ इज इक्वल टू 2πr/n.
वेव्हलेंथ इज इक्वल टू दुसरं काय बेटा एच अपॉन पी. पी म्हणजे काय मोमेंटम. सो एच अपॉन एम. आणि ह्याच्यावर इक्वेशन दोन्ही इक्वेशन अरेंज केलं काय बेटा मोमेंटम इज इक्वल टू एच एन अपॉन 2 पाय आर. सगळे इक्वेशन लिहायचं. मोमेंटम सॉरी अँग्युलर मोमेंटम इंटू रेडियस एन एच अपॉन 2. हे कशाचे बेटा हे सगळं कशाबद्दल झालं इलेक्ट्रॉन बद्दल झालं. हे सगळं कशाबद्दल झालं बेटा इलेक्ट्रॉन. आता कोणाची स्टडी करायची ऍटॉमिक न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतात माहिती आहेत कोण कोण असतात न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन. त्याला एकत्रपणे काय म्हणा बेटा न्यूक्लियॉन्स. प्रोटॉनवर चार्ज प्लस न्यूट्रॉनवर चार्ज मायनस. सॉरी न्यूट्रॉन चार्जलेस असतात न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. प्रोटॉनवर चार्ज कुठला बेटा प्लस न्यूट्रॉन चार्जलेस आहेत. इलेक्ट्रॉन कुठला चार्ज असतो निगेटिव्ह. एखाद्या ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तो काय असतो त्याचा ऍटॉमिक नंबर. जेवढे इलेक्ट्रॉन आहे तो असतो त्याचा ऍटॉमिक नंबर. तो कुठल्या लेटरने डिनोट करायचा बेटा झेड. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतील त्याला आपण काय म्हणतो बेटा ऍटॉमिक मास. कुठल्या लेटरने डिनोट करतो आपण ए. सो ए इज इक्वल टू झेड प्लस एन. रिप्रेझेंटेशन करताना असं लिहितो बेटा एक्स. एक्सच्या डोक्यावर ए आणि झेड. खाली काय असणार झेड. खालचा नंबर डिनोट करतो त्याचा ऍटॉमिक नंबर. त्याच्यामध्ये असलेले प्रोटॉन त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन. वरचा नंबर काय डिनोट करतो बेटा त्याचा ऍटॉमिक मास. न्यूट्रॉनचा नंबर कसा काढायचा वरच्या नंबर मधला खालचा नंबर मायनस केला की आपल्याला काय भेटेल बेटा न्यूट्रॉन. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बेटा आयसोटोप्स. आयसोटोप कुणाला म्हणायचं ज्यांच्यामध्ये ऍटॉमिक नंबर सेम मास नंबर काय असेल बेटा डिफरंट. ठीक आहे ज्यांच्यामध्ये ऍटॉमिक नंबर काय असेल सेम मास नंबर डिफरन्स. म्हणजेच काय ज्यांच्यामध्ये प्रोटॉनचा नंबर सेम असेल पण न्यूट्रॉनचा नंबर काय असणार आहे डिफरंट. थोडे वेगळं लक्षात ठेवायचं केमिस्ट्रीचं नाही. प्रोटॉन नंबर सेम न्यूट्रॉन नंबर डिफरंट ते कोण बेटा आयसोटोप्स. सगळंच डिफरंट असेल तर ते कोण असणार आयसोबार. ते कोण असतील बेटा आयसोबार. ठीक आहे दुसऱ्या टर्म मध्ये आयसोटोप काय म्हणलं होतं सेम ऍटॉमिक नंबर डिफरंट मास नंबर. आयसोबारचं काय बेटा सेम मास नंबर पर डिफरंट काय असेल ऍटॉमिक नंबर. आयसोटोन्स कुणाला म्हणायचं आयसोटोन बेटा ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनचा नंबर कसा आहे सेम. एलिमेंट कुठला का असे ना न्यूट्रॉन जर सगळे सेम भेटले तर ते काय म्हणायचं आयसोटोन्स. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस सुद्धा आहे ज्याच्यामध्ये कोण सेम असतील बेटा इलेक्ट्रॉन सेम असतील. नीट कन्सेप्ट लक्षात ठेवा. कुठले कुठले बघितले आपण आयसोबार बरोबर आहे. काय काय सेम आहे ऍटॉमिक नंबर प्रोटॉन इलेक्ट्रॉन. डिफरंट कोण आहेत न्यूट्रॉन. सॉरी आयसोटोपचं सांगितले आयसोटोपचं सांगितले सॉरी. हे कोण आहेत आयसोटोप्स. आयसोबार मध्ये ऍटॉमिक मास नंबर सेम आहे. काय सेम असेल बेटा ऍटॉमिक मास. डिफरंट काय असणार सगळंच ऍटॉमिक नंबर प्रोटॉन न्यूट्रॉन. आयसोटोन्स आयसोटोन्स मध्ये काय असेल बेटा न्यूट्रॉनचा नंबर सेम असेल. काय सेम असेल न्यूट्रॉन. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम असेल. आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये कोण असतील बेटा इलेक्ट्रॉन सेम. टोन्स मध्ये न्यूट्रॉन सेम असेल. आयसोटोप मध्ये ऍटॉमिक नंबर सेम प्रोटॉन सेम इलेक्ट्रॉन सेम न्यूट्रॉन भेटेल. युनिट मास मेजर करायचे युनिट आहेत बेटा. युजली आपण कशात मेजर करतो मास किलोग्राम. पण आयटम तेवढा मोठा असणार आहे का नाहीये. तो आपण त्याचा मास कशात करतो बेटा डाल्टन मध्ये करतो. 3 मास दिलेले तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. केजी मध्ये म्हणजे पहिला बेटा मास किती आहे -31. किती 9 × 10⁻³ इलेक्ट्रॉनचा मास. प्रोटॉन न्यूट्रॉनचा मास नियरली सेम असतं बेटा 1.6 × 10⁻27 लक्षात ठेवा. कुणाचं प्रोटॉन न्यूट्रॉनचं केजी मध्ये. केजी एवढा मोठा नाही आहे ऍटम एलिमेंट्स त्यामुळे आपण त्याचा मास कशात घेतो दुसरं युनिट डाल्टन. सो डाल्टन मध्ये 1 डाल्टन म्हणजे किती आहे 1.6 × 10⁻27 जे आपलं प्रोटॉन न्यूट्रॉनचा मास आहे ना तेच म्हणजे 1 डाल्टन बेटा. सो इलेक्ट्रॉनचा मास किती 0.00055. प्रोटॉन 1.0078. न्यूट्रॉन 1.0086. प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये थोडा चेंज आहे 7886. आणि लास्ट युनिट आहे बेटा जे आपण हे करणार आहे अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन थिअरी E इज इक्वल टू काय बेटा mc². ठीक आहे. सो युनिट यूज टू मेजर मास इन टर्म ऑफ एनर्जी इक्विव्हॅलंट कुठली बेटा इलेक्ट्रॉन वोल्ट पर c². ठीक आहे. 1 मास ऍटॉमिक मास इक्वल टू एक ऍटॉमिक मास कोणाचे इक्वल आलं बघा 931.5 मेगा इलेक्ट्रॉन c². इथं c² ची व्हॅल्यू वेगळी ठेवायची नाही तेवढीच असणार जी आहे फक्त किती घ्यायचं 931. सो प्रोटॉनचं 938 आहे न्यूट्रॉन 939 आहे आणि इलेक्ट्रॉन 0.5 आहे. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट काय असणार आहे जे काय असणार आहे ती टर्म किती बेटा 931.5. साईज नेक्स्ट काय बेटा न्यूक्लियसची साईज. न्यूक्लियसच्या साईज मध्ये बघा आर जो आहे ते काय असेल रेडियस कुणाचा एक्स कुठलाचा ऍटम असेल हे रिलेशन म्हणतात. कशावर डिपेंड असणार आहे
RX ची साईज जी आहे ते कशावर डिपेंड असणार आहे? R0 कॉन्स्टंट आहे. ए म्हणजे कोण? मास नंबर, त्याचा 1/3. R0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. R0 ची व्हॅल्यू काय बेटा? कॉन्स्टंट. डेन्सिटी बी काढता येतं आम्हाला. रो इज इक्वल टू काय? 3ma अपॉन 4 पाय RX क्यूब. तेच काय ही जी आहे 3m 4 पाय R क्यूब ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ना बेटा. फक्त मास नंबर ऍटॉमिक नंबर चेंज होणार आणि ती व्हॅल्यू कॉन्स्टंट जी असलेली आहे त्याच्यावर जर ठेवलं तर ती व्हॅल्यू किती आली म्हणले बेटा? 2.3 × 10⁻17. नेक्स्ट काय बेटा? न्यूक्लिअर फोर्सेस. नेक्स्ट बेटा न्यूक्लिअर फोर्स. वेगवेगळ्या फोर्सेस आहे, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक. त्यातला सर्वात महत्त्वाचा फोर्स कुठला बेटा? न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो कुठे ऍप्लिकेबल होत असतो बेटा? फायनाईट डिस्टन्स, एकदम बारीक डिस्टन्स मध्ये ऍक्ट होत असते. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा फोर्स स्ट्रॉंग. आता न्यूक्लियस आपल्याला ऍटमच दिसत नाही, न्यूक्लियसचा प्रश्न नाही. सो न्यूक्लियस मध्ये कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. मग नंबर ऑफ प्रोटॉन असतील, पॉझिटिव्ह चार्ज, मग रिपल्शन असलं पाहिजे ना. पण तरी सुद्धा ते स्ट्रॉंगली बाइंड आहेत. का? कारण की त्याच्यामध्ये कुठला फोर्स आहे बेटा? न्यूक्लिअर फोर्स. काही थेअरी आहे, काही थेअरी बघा काय किती आहे म्हणतात बेटा? लार्जर. किती टाइम लार्जर आहे? 50 to 60 टाइम दॅट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. थेअरी आहे, थेअरी वाचून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल. न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन एकत्र येण्यासाठी, बाइंड करण्यासाठी किती एनर्जी आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. मग न्यूक्लियसमध्ये कोण कोण आहेत बेटा? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. मग आता हे प्रोटॉन आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 10 प्रोटॉन होते, 10 न्यूट्रॉन होते. यांचं दोघांचं मास आता आपल्याला इंडिव्हिज्युअलचं मास माहित झालेलं आहे. डाल्टनमध्ये माहित झालेलं 1.0078 1.0086 हे मास झालेलं आहे. मग त्याला आपण 10 प्रोटॉन 10 न्यूट्रॉनचं मास केलं. जे मास येत आहे ते मास म्हणजे आणि रिअल मध्ये मास जे आहे त्याच्यामध्ये काय येते बेटा? चेंज. आणि त्याला आपण काय म्हणतो? मास डिफेक्ट. ऑब्झर्व मास आणि रिअल मास, कॅल्क्युलेटेड मास म्हणूया, त्याच्यामध्ये डिफरन्स. आणि तो डिफरन्स म्हणजे काय म्हणतो बेटा आपण? मास डिफेक्ट. कसं काढतो मास डिफेक्ट बेटा? 10 प्रोटॉन होते म्हणजे ॲटॉमिक नंबर 10. त्याला कशाने मल्टिप्लाय केलं? नंबर ऑफ मास ऑफ प्रोटॉननी. एन म्हणजे काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन. एन म्हणजे काय बेटा? किती न्यूट्रॉन आहे. त्याला त्याच्या मासनी मल्टिप्लाय केलं. ही व्हॅल्यू काहीतरी आली ना? ही व्हॅल्यू काहीतरी आलेली आहे. आणि त्यातनं रिअल मास काय केलं बेटा? मायनस केले, जे आलेला आहे. तो जो चेंज येईल त्याला आपण काय म्हणतो बेटा? मास डिफेक्ट. हा मास डिफेक्ट काढला तो एनर्जीच्या टर्म मध्ये बेटा. बाइंडिंग एनर्जीच्या टर्म मध्ये काय करतो? डेल्टा एम MC स्क्वेअर. मग इज इक्वल टू MC स्क्वेअर बघितलं ना. तो इथं काय लिहिणार? फक्त डेल्टा एम म्हणजे मास डिफेक्ट इंटू MC स्क्वेअर. सो मास डिफेक्ट ऍज इट इज फॉर्म्युला इंटू काय करा बेटा? त्याला C स्क्वेअर. इक्वेशन लिहिलेलं इथं सेम ऍज इट इज. त्याच्यावर काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन. इथे एक एक्झाम्पल दिलं बघा बेटा, ऍज इट इज पडलं होतं. मास प्रोटॉनचं दिलं, इलेक्ट्रॉनचं दिलेलं आहे मास. हायड्रोजन मास, सॉरी काय म्हणलं? हायड्रोजन आणि लिथियम हे एवढा आहे म्हणलेला आहे. मास डिफेक्ट काढा, बाइंडिंग एनर्जी काढा. इक्वेशन बघा काय वापरलेलं आहे? इक्वेशन वापरलेलं आहे आणि C स्क्वेअर. C स्क्वेअर मध्ये करताना काय केलेलं आहे बेटा? ही जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज घेतलेली आहे. किती घेतली आहे? आपली व्हेलॉसिटी लाईटची घ्यायची नाही आहे. 931.5 ती व्हॅल्यू घ्यायची आहे. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बेटा? रेडिओएक्टिव्ह डिके. रेडिओएक्टिव्ह डिकेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आपलं झालेला आहे. काय म्हणायचं रेडिओएक्टिव्ह डिके? एखादा जर सबस्टन्स जो असेल तो अनस्टेबल असेल. कोण अनस्टेबल असेल? न्यूक्लियर अनस्टेबल असेल तर तो काय करतो? ब्रेक होतो, फिजन होतो, फ्युजन होतो आणि काय करतो? रेडिएशन इमिट करतो. किती टाइपचे रेडिएशन इमिट करतो? 3. अल्फा, बीटा, गॅमा. जो इमिट करतो त्याला म्हणा पॅरेंट न्यूक्लिया. जो इमिट करणार आहे त्या मेटलच्या न्यूक्लियरला काय म्हणा? पॅरेंट न्यूक्लिया. जे बाहेर पडलेले असतील ते कोण असतील बेटा? डॉटर न्यूक्लिया. आणि ह्या टर्मला काय म्हणतो? रेडिओएक्टिव्हिटी किंवा रेडिओएक्टिव्हिटी डिके. कोण इंट्रोड्यूस केलं? हेनरी बॅकवेल नावाच्या सायंटिस्टने काय केलेलं आहे? झालेलं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? अल्फा डीके होताना न्यूक्लियस मधलं समजा अल्फा बाहेर पडला. कोण बाहेर पडला बेटा? अल्फा. तर लक्षात काय ठेवायचं बेटा? ॲटॉमिक नंबर कुठं असतो? खालच्या साईडला. मास नंबर कुठं? वरच्या साईडला. ॲटॉमिक नंबर कितीने कमी करायचा? 2. मास नंबर कितीने कमी करायचा? 4. लक्षात ठेवायचं. अल्फा डीके झाला म्हणजे ॲटॉमिक नंबर रिड्यूस बाय 2, मास नंबर रिड्यूस बाय 4. म्हणजे काय मॅडम? एक्झाम्पल एक्स आहे बेटा 12 आहे समजा आणि हा 24 आहे. त्यातला एक अल्फा बाहेर पडला म्हणजे वाय समजा तयार झालं. ॲटॉमिक नंबर कितीने कमी करा म्हणले? 2 ने म्हणजे किती येणार? 10. मास नंबर कितीने बेटा? 4 ने म्हणजे काय ना? 20. लक्षात येईल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. असं सुद्धा काढू शकतो मास डिफेक्ट. मास ऑफ एक्स, मास ऑफ वाय मायनस मास ऑफ He म्हणजे कोण? अल्फा. हेलियम म्हणजे कोण? अल्फा पार्टिकल असणार. ठीक आहे. रिॲक्शन दिलेले आहेत. प्रोडक्ट माहिती आहे. प्रोडक्टचा मास मायनस रिॲक्टन्टचा मास मायनस अल्फा पार्टिकल इंटू काय केलं? C स्क्वेअर. त्यावेळेस आपल्याला काय भेटेल बेटा? क्यूची व्हॅल्यू भेटणार आहे. एनर्जी इक्विव्हॅलेंट जी आहे ती भेटेल. नेक्स्ट कुठला आहे बेटा? बीटा डिके. बीटा वेळी 100% कंपल्सरी एक लक्षात ठेवा बेटा, जो काही ॲटॉमिक नंबर असणार आहे तो 1 नी इन्क्रीज करायचा आहे. 1 नी काय करा बेटा? वाढवा. एक्झाम्पल सेम
बीटा पार्टिकल पडला, एक ने इन्क्रीज करायचं म्हणजे काय होणार इथं 11 आणि 20. मास नंबर चेंज होणार नाही. ऍटॉमिक नंबर कितीनी वाढवा 1 नी वाढवा. ठीक आहे, बाकीचे तिथे सिम्बॉल आहेत हे मायनस जे आहेत ते लिहिलं तरी चालेल. आपल्याला विचारताना काय करतील देतील आणि त्याच्यामधलं ऍटॉमिक नंबर किती आला, मास नंबर किती आला, कितीने रिड्यूस झाला, कितीने इन्क्रीज झाला हे विचारतील बेटा. त्याच्यामध्ये टाईप आहे कुठलं पॉझिटिव्ह डीके, बीटा प्लस डीके, निगेटिव्ह बीटा प्लस डीके आणि पॉझिटिव्ह बीटा प्लस डीके. लास्ट कुठला बेटा गॅमा आहे ना इथे, कुठे गॅमा. गॅमा मध्ये काहीही चेंज होणार नाही. काय होणार बेटा एक्स चं कन्व्हर्जन वाय मध्ये होईल आणि काय होईल गॅमा रिलीज होईल. काय होणार मॅडम तर हा एक्साइट स्टेट मध्ये असतो आणि हा कुठं असतो बेटा ग्राउंड स्टेट रिलॅक्स स्टेट मध्ये. एखाद्या ऍटमला एनर्जी भेटली तर तो एक्साइटला जाणार, एक्साइट वरनं रिलॅक्सला येणारा, ग्राउंडला येताना फक्त एनर्जी मीट करतो, रे मीट करतो. दॅट रे इज नथिंग बट गॅमा रे. तिथं एनर्जी नसेल, ते गॅमा रे आपण युज करतो फ्रूट प्रिझर्वेटिव्ह, ते पोटॅटोला ते येतं ना कोम्से युने ऑनियनला त्यासाठी युज करतो. इथं मास नंबर ऍटॉमिक नंबर काही चेंज होत नाही. अल्फा ऍटॉमिक नंबर 2 नी कमी करा, मास नंबर 4 नी कमी करा. बीटामध्ये ऍटॉमिक नंबर 1 नी इन्क्रीज करा, गॅमाला ऍज इट इज लिहता. बीटामध्ये दोन काय फक्त एकच लक्षात ठेवायचं, इन्क्रीजच करायचं बीटा प्लस. बाकीचं काय थेरी आहे इथं बेटा, हा इक्वेशन्स लॉ ऑफ रेडिओएक्टिव्हिटी इक्वेशन्स लक्षात ठेवा. एनटी नंबर ऑफ न्यूक्लिया ऍट न्यूक्लिया घ्यायचे ऍटम ने, नंबर ऑफ न्यूक्लिया ऍट टाइम टी, N0 इनिशियल टाइम. स्टार्टिंगला किती न्यूक्लिया होते N0, टी टाइमला किती न्यूक्लिया आहे NT. लॅमडा इथं काय घ्यायचं आहे डीके कॉन्स्टंट. लॅमडा काय बेटा इथं डीके कॉन्स्टंट, इथं टाइम माहितीच आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे बेटा ऍक्टिव्हिटी, एक कन्सेप्ट आहे बेटा ऍक्टिव्हिटी. सो ऍक्टिव्हिटी काय ऍक्टिव्हिटी ऍट टाइम टी इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी 0 ई रेस टू काय मायनस लॅमडा टी किंवा असं E0 हे. अजून एक इक्वेशन कुठे आहे ऍक्टिव्हिटी कशात मेजर करतो बेटा बीक्यू. 1 बीक्यू म्हणजे काय 1 डीके पर सेकंड, एका सेकंडला किती डीके होणार आहे पर डीके, दॅट इज 1 बीक्यू. अनदर ऍक्टिव्हिटीचं युनिट काय बेटा क्युरी. 1 क्युरी, 1 क्युरी म्हणजे काय 3.7 इंटू 10⁻10 डीके पर सेकंड म्हणजे 1 क्युरी म्हणजे 3.7 इंटू 10⁻10 बेक्री. हाफ लाईफ पिरियड माहिती आपल्याला, हाफ लाईफ पिरियड कसं काढायचं ते, हाफ लाईफ पिरियड कसं काढा बेटा आपला जो केमिस्ट्रीचा होतं ते 0.693 डिवायडेड बाय लॅमडा किंवा लॉग 2 अपॉन लॅमडा. त्यानंतर ऍव्हरेज लाईफ, नेक्स्ट काय बेटा ऍव्हरेज लाईफ. ऍव्हरेज लाईफ कशाने दाखवायचं आहे टाऊनी. सो ऍव्हरेज लाईफ म्हणजे काय बेटा 1 अपॉन लॅमडा. ऍव्हरेज लाईफ काय बेटा 1 अपॉन लॅमडा. मग मगाशी टी हाफ होता ना बेटा, टी हाफ काय आहे 0.693 अपॉन लॅमडा. लॅमडा इकडे गेल्यावर काय येईल बेटा इथं टी हाफ येईल ना, आणि तो 1 अपॉन लॅमडा जो आहे तो लॅमडाच्या जागी ही व्हॅल्यू ठेवू एवढं. सो टी हाफ इज इक्वल टू काय येणार बेटा 0.693 टाऊ ऍव्हरेज लाईफ किंवा टाऊ इन लॉग 2. कसं देईल आपल्याला प्रॉब्लेम त्या हिशोबाने काय करायचं बेटा सॉल्व्ह करायचं. झालं ना. नेक्स्ट कुठला बेटा न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी दोन पद्धतीने करणार आपण, कुठल्या कुठल्या प्रकार न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन. फिजन आणि फ्युजन, फिजनचा अर्थ काय हेवी न्यूक्लियस ब्रेक होतो कशामध्ये 2 डॉटर न्यूक्लियामध्ये, त्याला फिजन म्हणा. फ्युजन मध्ये 2 डॉटर न्यूक्लियर जॉईन होतील आणि काय होतील एक लार्ज न्यूक्लियर तयार होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो फ्युजन. थेरी आहे बाकी काही नाही आहे, थेरी वाचा बाकी मग आपले महत्वाची प्रॉब्लेम्स. शंकरसारखं जुगार करू त्याला. नंतर अक्षर सांगितलं नंतर की बघूया बेटा कुठला टॉपिक आपला 15 टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लियर. फर्स्ट क्वेश्चन काय बघा स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ऍटम रेशो लॉंगेस्ट वेवलेंथ बल्मार सिरीज टू द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन सिरीज. कुठली सिरीज लायमन आणि कुठली घ्यायची बेटा रेशो कोणाचं घ्यायचं बल्मार टू लायमन. लॉंगेस्ट वेळी कुठलं घ्यायचं व्हॅल्यू एन ची व्हॅल्यू काय असणार एम ची व्हॅल्यू काय असणार. इक्वेशन काय आपलं 1 अपॉन लॅमडा इज इक्वल टू के सॉरी आर बल्मार साठी व्हॅल्यू काय असते लायमन 1 बल्मार 2. सो एन काय येईल बल्मार साठी 2. एम काय घ्यायचंय लॉंगेस्ट वेवलेंथ साठी एल काय घ्यायला सांगितलंय नेक्स्ट वन काय असणार आहे नेक्स्ट वन म्हणजे काय इथं 3. आर काय येणार 4 3 चा
9 9 - 4 36 किती येणार इथं आन्सर 5 सॉरी 536 आर कुणाचं आलं हे 1 अपॉन बलमार लायमनचं काय येईल बेटा आर लायमनसाठी पहिली सिरीज लायमन त्यामुळे इथं 1चा स्क्वेअर नेक्स्ट 2चा स्क्वेअर काय आन्सर येईल 2चा स्क्वेअर 4 4 - 1 इथं डिवाइड बाय 4 सो काय येईल 1 अपॉन लायमन 3 अपॉन 4 आर रेशो कुणाकुणाचं घ्यायचं आहे बलमार डिवायडेड बाय लायमन सो काय येईल आन्सर बलमार जो आहे हा बलमार इथं आहे 36 डिवायडेड बाय 5 आर लायमन किती आहे बेटा 4 3 आर 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 कॅन्सल काय होणार इथं 3 जा 5 9 जा 4 4 1 जा 4 9 जा 9 3 जा 27 आणि हे 5 कुठला ऑप्शन आहे सी आता सकस सिरीज लिमिट करायची कुणासाठी बेटा बलमारसाठी 1 अपॉन बलमार म्हणजेच काय सिरीज लिमिट ऑफ बलमार 1 अपॉन पॅशन वेव्हलेंथ म्हणजेच काय असणार आहे ही पॅशन तर इक्वेशन काय बेटा 1 अपॉन ह्याचं असं आर 1 अपॉन लायमन नंतर कुठली येते बलमार सो सेकंडचा स्क्वेअर इथं काय येते एम कुठं काय घ्यायचं बेटा इन्फिनिटी कधी इन्फिनिटी घ्या ज्यावेळेस काय वर्ड वापरलेला आहे सिरीज लिमिट सो काय येईल बेटा बी इज इक्वल टू आर अपॉन 4 पॅशनचं काय येईल आर 1 अपॉन लायमन बलमार पॅशन 3चा स्क्वेअर सो पॅशन इज इक्वल टू आर 9 काय करायचं आपल्याला व्हीबी सो व्हीबी इज इक्वल टू डिवायडेड बाय व्हीबी डिवाइड बाय व्हीबी आर डिवायडेड बाय 9 व्हीबी किती आहे बेटा आर डिवायडेड बाय 4 सो काय येणार पी बी इज इक्वल टू 4 बाय 9 सो काय आन्सर येईल बघा हा व्हीपी इज इक्वल टू आन्सर कुठला येईल Bohr's atomic model following quantities principal quantum number proportional to प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोणाला प्रोपोर्शनल आहे आपल्याला इक्वेशन माहिती आहे काय बेटा MVR इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय सो याच्यामध्ये काय बेटा M कॉन्स्टंट आहे H कॉन्स्टंट आहे पाय 2 कॉन्स्टंट आहे पाय कॉन्स्टंट आहे राहिलं काय मग N इज इक्वल टू VR सो आन्सर कुठला येईल बेटा N इज इक्वल टू VR ऑप्शन काही अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट कायनेटिक एनर्जी किती आहे बेटा हाफ mv स्क्वेअर सीजीएस मध्ये सांगा म्हणजे सो काय येणार आन्सर बघा फर्स्ट पॉस्ट्युलेट काय सांगतो बेटा सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कूलम फोर्स काय 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन चार्ज कुठला चार्ज दिलाय ZE चा स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एक आर आहे एक आर कॅन्सल होईल पुन्हा मॅच करायची बेटा आपल्याला हाफची सो इथं दोन्हीकडे हाफनी मल्टिप्लाय करूया ही टर्म कॉन्स्टंट आहे सो काय येईल बेटा हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ZE स्क्वेअर अपॉन आर बघा कुठे इक्वेशन ZE स्क्वेअर अपॉन 2r ZE स्क्वेअर अपॉन 2r आन्सर काय न्यूक्लियर डिसइंटिग्रेट टू स्मॉलर पार्ट्स हॅव्हिंग देअर वेलोसिटी किती आहे बघा v1 अपॉन v2 किती घ्यायचे 2 बाय रेशो ऑफ देअर न्यूक्लियर साईजचा रेशो किती आहे बघा x/2 1 अपॉन 3 सो अकॉर्डिंग टू कन्झर्वेशन काय ना बेटा m1 v1 इज इक्वल टू m2 v2 सो काय इथं m1 m2 इज इक्वल टू v2 v1 काय बेटा इथं v2 किती आहे 3 v1 किती आहे 2 मास किती दिलाय x आणि y सो हे दोन्ही सेम आहे सो आन्सर काय बेटा 3:2 हायड्रोजन ॲटम रेशो ऑफ मिनिमम वेवलेंथ बलमार अँड पॅशन सीरीज मिनिमम वेवलेंथ काढायचे बेटा कुणासाठी बलमार आणि पॅशन बलमार लायमन बलमार म्हणजे काय बेटा 2चा स्क्वेअर पॅशन 3चा स्क्वेअर येणार सो काय येतं आन्सर r अपॉन 4 r अपॉन 9 येतं ठीक आहे उलट करा कुणाचा रेशो आहे बलमार टू लायमन सो बलमार
सॉरी बल्मार टू पॅशन. हे उलट केलं काय होईल बेटा 4/r. हे उलट केल्यावर काय होणार आहे 9/r. 4:9. आन्सर काय येईल बेटा फर्स्ट. मिनिमम वेव्हलेंथ आहे म्हणजे एम काय घ्यायचं बेटा इन्फिनिटी. एक्स ए मधनं एक अल्फा पार्टिकल गेले आणि एक बीटा पार्टिकल. अल्फा पार्टिकल इमिट झाल्यावर काय होतं बेटा ऍटॉमिक मास नंबर 4 नी कमी होतो, ऍटॉमिक नंबर 2 नी कमी. आणि परत इथनं काय इमिट झाले बेटा बीटा. बीटा इमिट झाल्यावर काय होईल बेटा बीटा पार्टिकल इमिट झाल्यावर मास नंबर सेम राहतो, ऍटॉमिक नंबर 1 ने इन्क्रीज करायचा आहे. कुठला आन्सर येईल बघा A-4 ए सॉरी इथं झेड लिहायचंय मी एक्स लिहिले चुकून. इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम सेकंड एक्साइटेड स्टेट टू ग्राउंड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट ही समजा ग्राउंड स्टेट आहे, ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट, तर ही सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे N1 2 आणि ह्या 3 असेल. सो सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे किती बेटा 3. ग्राउंड स्टेट म्हणजे काय घ्यायचं आहे 1. सो N = 3, N = 1 घ्या. पर्सेंटेज चेंज इन स्पीड व्हेलॉसिटीवर काय फरक पडलेला आहे पर्सेंटेज मध्ये काढायचं. सो काय बेटा पर्सेंटेज मध्ये व्हेलॉसिटी काय काढतो आपण V1/V2. V1/V2 पण आपल्याला माहिती आहे V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय बेटा क्वांटम नंबर. सो काय येणार V1 च्या इथं काय येणार इथं N1 आणि इथं काय येईल बेटा N2. सो हे 1 घेतलं हे 2 घेतलं तर काय येणार बेटा इथं फर्स्ट व्हेलॉसिटी जी असणार आहे इथं काय येणार V/1. V/1. सो व्हेलॉसिटीचा डिफरन्स काय येईल बेटा 3 - 1 म्हणजे किती आला 2. पर्सेंटेज काढायला सांगितले चेंज इन व्हेलॉसिटी विथ व्हेलॉसिटी काय असणार 2 डिवाइड बाय व्हेलॉसिटी किती आहे बेटा 3. पर्सेंटेज काढण्यासाठी काय करा 100. इक्वेशन करा, इक्वेशन केल्यावर आन्सर काय येते बेटा 66. विच इज करेक्ट. करेक्ट कुठलं विचारलं बेटा लायमन सिरीज कुठं असते लायमन सिरीज बेटा इन्फ्रामध्ये नसती. कुठं असते बेटा अल्ट्राव्हायोलेट. बल्मार सिरीज कुठं असते बल्मार विची. बल्मार सिरीज नसणार. पॅशन कुठं असते इन्फ्रारेड म्हणजे आन्सर कुठला असेल बेटा बी. हायड्रोजन atom first excitation level if radius is x times smaller than the smallest orbit, so what is the value of x. x ची व्हॅल्यू करायची फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे पहिलीच काय घेणार 1 तर सेकंडची काय घ्यायचे बेटा 2. सो r = काय करतो आपण n चा स्क्वेअर 2 चा काय येणार आन्सर काय येणार 4. सो आन्सर काय येईल बेटा 4. डी के कॉन्स्टंट लॅम्बडा आहे. रेशो काढायचं कुणाचं रेशो काढायचं बेटा हाफ लाईफ. हाफ लाईफ काय आहे log 2 डिवाइडेड बाय लॅम्बडा. ऍव्हरेज लाईफ टाऊ काय बेटा 1/लॅम्बडा. ह्या दोघांचा रेशो घ्या. ह्या दोघांचा रेशो गेला लॅम्बडा वर जाईल. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल आन्सर काय येईल फक्त log रेशो ऑफ लॉंगर वेवलेंथ लिमिट बल्मार अँड पॅशन सिरीज. कुणाच काढायचं बेटा लॉंगर वेवलेंथ घ्यायचे कुणाची बेटा बल्मारची. सो बल्मार साठी एन किती लायमन बल्मार 2 एम किती व्ही. पॅशन साठी लायमन बल्मार पॅशन एन किती व्ही एम किती. मगाच रेशो इक्वेशन करा 1/2² - 1/a². काय बेटा 1/4 - 1/9 5/36 r. लॅम्बडा किती झालं 36/5r. पॅशन साठी r 3² - 4². 3² किती बेटा 1/9 16. 16 मधनं 9 गेलं तर किती येतात बेटा 16 मधनं 9 गेलं तर 7 येतील. आय थिंक बघा चेक करा. हा आणि 16 9 जा 144 r. पॅशन किती आलं 144 डिवाइडेड बाय 7r. कुणाचा रेशो काढायचा आपल्याला फ्रिक्वेन्सीज इन्स्पेक्टर कुणाचं काढायचं बेटा आपल्याला रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ लॉंगर वेवलेंथ लिमिट ऑफ बल्मार सिरीज अँड पॅशन सिरीज. सो ह्याचा रेशो घ्या कुणाचा रेशो घेतो बल्मार आणि पॅशन. बल्मार किती आहे बल्मार कुठे बल्मार पॅशन किती आहे
सॉरी 7 आहे हे कॅन्सल होते. आन्सर बघा केला रेशो किती 27:5 येईल आन्सर. चेक करा. वन अल्फा 2 बीटा डिके केल्यावर काय होणार? मास नंबर 4 ने रिड्यूस होईल. ॲटॉमिक नंबर -2 2 ने रिड्यूस होईल. पण परत 2 बीटा बी आहे बेटा. सो मास नंबर प्लस 2 केल्यावर काय नाही तर 0. मास नंबर फक्त 4 ने रिड्यूस होईल. ॲटॉमिक नंबर सेम राहील. सो मास नंबर रिड्यूस बाय 4, ॲटॉमिक नंबर रिमेन अनचेंज. सो आन्सर काय येईल? L is angular momentum of first orbit. MVR म्हणजेच काय बेटा? L म्हणजेच काय? NH/2π. सो L इज इक्वल टू 1 ला काय असतो? N1 असतो. तो काय येईल? H/2π. कितव्या ऑर्बिट साठी चालले बेटा? थर्ड. सो थर्ड साठी काय येईल? 3H/2π. सो व्हॉट इज दिस? L. सो काय येईल आन्सर? 3L. हायड्रोजन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर ऑर्बिट टू द लोअर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट पासून लोअर कर काय केलं बेटा? जम्प केलं. रेडियस किती दिली आहे? 1/4. स्पीड काढायची बेटा. कुणाची स्पीड काढायची आहे? हायर ऑर्बिटची स्पीड किती दिली आहे? v दिलेली आहे. लोअरची काढा. सो आपल्याकडे व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय बेटा? 1/L. आपल्या अंडरस्टँडिंग साठी n इज इक्वल टू 1 म्हणू, n इज इक्वल टू 2 म्हणू. हायरची व्हेलॉसिटी किती दिली आहे बेटा? v दिली आहे. याची व्हेलॉसिटी काय कन्सिडर करूया? vl. इक्वेशन मध्ये कुठं करू? v/vl इज इक्वल टू vl साठी किती आहे? 1. हा vl साठी किती आहे बेटा? 1 सॉरी रेस्ट 2 आहे ना, डिवाइड आहे ना सर. सो v साठी 2 आहे म्हणजे इथं काय घ्यायला लागेल? 1. आणि याच्यासाठी किती घ्यायला लागेल? 2. सो काय येईल बेटा? vl इज इक्वल टू 2 v आन्सर येईल. 2v 2v